तर मी निघालो सकाळ सकाळी आपल्या वावराकडे. आई बाबा म्हणते कसं सकाळी शेताकडे जा, रानडुकर येतात. तर मी निघालो. इकडे पाऊस पण चालू होता थोडा थोडा, हळूहळू जात होता. इकडे पाहतो पण इकडे रानडुकर दिसत नव्हते. हा बघा, हा माझा कुत्रा आहे. इकडे खूप मोठी धुवार पडली. हा बघा झाड, आमच्या इकडची पराठी खूप मोठी मोठी आहे. हा सूर्य बघा. इकडे एक पक्षी दिसला, तो मोठा होता, तो बघा उडाला बघा तिकडे. मी आत्ता जस्ट वावरामध्ये पोचलो. हा बघा, हा माझा वावर आहे ते झाडापर्यंत. तिकडे गेलो तसा बघत होतो रानडुकर दिसत आहे का, पण एक पण रानडुकर दिसत नव्हतं. तर मग तसं सतत हळूहळू चालत होतो. हा बघा, आमचा धनाच्या एका पारीमधून पाणी जात होतं, तो बंद केला. आमची मिरची आता हा पराठीतून आता डुक्कर खेळत जातो म्हणलं, पण समोरच डुक्कर होता छातीवर पराठी. डुकराचा आवाज आला म्हणून पळत आलं मागे वापिस. हुड म्हणत जा, पण डुक्कर काही गेला नाही. हे बघा, आता डुक्कर बसून होता, एकटाच होता. झाडाखाली गड्डा केला, तिथे एकदम बसून होता निवांत. मग मी काळी घेऊन डुक्कर कुठं गेला म्हणून त्याला शोधत होतो, पण तो काय दिसतच नव्हता. बोंड वगैरे खाऊन ठेवले. माझी पराठी एवढाली आहे, काहीच दिसत नाही. हे तिकडे माझा भाऊ डुक्कर निघला, तो बघा ते डुक्कर दिसते का, तो एकटाच येऊन पडून राहिला. एकटाच गेला. मग माझा कुत्रा त्या 2 पक्ष्यांच्या मागे झाला. मग तसाच मी निघालो घराच्या रस्त्याकडे. तसंच मित्राचा फोन आला, फवारणी करायला चालवा म्हणून. त्यांच्याकडे फवारणी करायला गेलो, औषधी भिजवली. इकडे पाणी झालं होतं, मग इकडे पार्सल आला होता, मग पार्सलकडे निघालो. मग पार्सल वापस घेऊन आलो. तेवढ्यामध्ये दिवस चालला गेला. घरी येतच पार्सल खोलून पाहिलं तर बाबा म्हणत होते की छत्री असेल काय. मला पण नव्हतं माहीत काय होतं बा म्हणून. खोलून पाहिला काय होतं बा म्हणून. खोलून पाहिलं बरोबर, हे बघा